बारामती तालुक्यातील गोजोबावी या ठिकाणी 28 जानेवारी रोजी विमानाचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. मी त्याच ठिकाणी सध्या आहे. या ठिकाणी जे आहे ते अजितदादा पवार यांची फोटो आणि स्मृतिस्थळ करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी अनेक जण येऊन दर्शन घेतात, हळहळतात. आपण पाहू शकतोय की अशा पद्धतीचा हा जो रनवे आहे मोठ्या पद्धतीचा, हे जवळपास 100 ते 150 फूट आहे. याच्यावरती काही खुर्टी झाडं आहेत, बाबळीची झाडं आपण त्याला म्हणतो. आणि पुढे हे विमानतळ समोरच्या दिशेला खालच्या बाजूला आहे. आणि अशा पद्धतीची जी ही जागा आहे ती गोजोबावीमध्ये येते. आणि याच ठिकाणी अपघात विमानाला झाला आणि यामध्ये 5 जण दगावले. आपण पाहू शकतो की अशा पद्धतीचे काही ठराविक अंतराने विमान जे आहे ते या विमानतळाकडे येत असतात. आमदार रोहित पवार हे सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांनी आज 4थी पत्रकार परिषद घेऊन देखील या ठिकाणी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. त्यामध्ये ते विजिबिलिटी असेल, त्याचबरोबर अनेक गोष्टींचा कांगोरा घेत आहेत. मग त्यामध्ये AAIB असेल किंवा VSR असेल, DGCA असेल, या कंपन्यांवरती ते सातत्याने आवाज उठवताना आपल्याला दिसत आहेत. आज तर चक्क अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं की झाडांना धडकून जे आहे ते हे विमान कोसळलेलं आहे, त्याला अपघात झालेला आहे. अशा पद्धतीचा अहवाल अशाच एका कंपनीनं, म्हणजे या मी जे सांगितलं त्या 3 कंपन्यांपैकी जे आहे ते आलेलं आहे. ही दुर्दैवी घटना झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हळहळत आहे. एक मोठा नेता आपण गमावलेला आहे. हा परिसर जर आपण पाहिला तर या ठिकाणी ज्या ठिकाणी अपघात झाला तिथून काही अंतरावर शेती आहे, झाडं आहेत. मात्र ती एकदम हे जे ठिकाण आहे म्हणजे रनवे, धावपट्टी आणि हा खालचा भाग जवळपास 150-200 फुटाचं हे अंतर आहे. त्याच्यानंतर खालचा भाग आणखीन तसाच खाली खोल आहे. आपल्याबरोबर काही प्रत्यक्षदर्शी की ज्यांनी ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस ते या ठिकाणी अपघात झाल्यानंतर वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते, ते आहेत. काय सांगाल तुम्ही, त्या दिवशी काय पाहिलं होतं, कशा पद्धतीने घटना घडली होती? ज्या दिवशी अपघात झाला दादांचा त्या दिवशी आम्ही इथे 5व्या मिनिटालाच आम्ही इथे आलो, परंतु इथे कुठे झाड वगैरे नाही. आम्ही पण हे पाहिलं दादांचं, रोहित दादा जे बोलले की ते या ठिकाणी झाड आहे, झाडाला धडकलं. पण इथं आम्ही आता शेती पण आमची इथे खालीच आहे, या साईडलाच आहे. पण ऍक्च्युली तर झाड कुठं दिसलंच नाही. आम्हाला पण नाहीच माहिती की झाड नाहीच इथं. ऍक्च्युली साधं हे असं ह्याचं किरकोळ एक छोटंसं झाड वगैरे आहे, पण इथं सध्या तरी असं कुठं मोठं झाड नाही आहे इथे. सातत्याने जे काही ह्या कंपन्या आहेत त्या अहवाल देत आहेत आणि त्या अहवालामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा अहवाल येतोय की हा घातपात आहे का अपघात आहे. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात? हा जेणेकरून पाहिलं तर हा अपघातच वाटतो. या असं काही मला नाही वाटत की आता घात केलेला असेल काही. कारण एकदा लँडिंग झालं, विमान करण्याचा प्रयत्न केला, पुन्हा वरती गेलं, पुन्हा फिरून आलेलं आहे. आणि त्यावेळेस ते फिरून परत हे झालेलं आहे, खाली पडलेलं आहे. पण तिथं झाड वगैरे कुठे झाडावर पडलेलं नाही, त्यामुळे हा अपघातच आहे. तुम्ही ज्यावेळेस इथं आवाज झाला त्यावेळेस आला होता, कशी घटनाक्रम कसा होता? ज्यावेळेस आम्ही ते विमानाचा मोठा आवाज झाला की 5व्या मिनिटालाच आम्ही इथे टच झालो. कारण माझं इथं आमच्या इथं गावामध्ये मेडिकल वगैरे आहे, त्यामुळे 5व्या मिनिटाला टच झालो इथे. तर आता ज्यावेळेस आम्ही एक फोटो काढलेला आहे इथे, जो फोटो कोणाकडेच नाही, म्हणजे ज्या ठिकाणी आता स्पष्ट जे आहे फक्त जाळ चाललेला दिसतोय. कारण प्रत्यक्ष माणूस शेजारी नाही कोणी. आता तो माझ्या मोबाईलमध्ये फोटो आहे, मी तुम्हाला पाठ देतो तो फोटो. त्या फोटोमध्ये बघा तुम्ही, झाड वगैरे कुठे नाही किंवा माणसं पण कोण नाही. सगळ्यात अधूर आम्ही इथं आलेलो आहे. आणि हे जे घरी राहणारे लोक आहेत ना, हे इथे येत होते. मग काय नेमका कशा पद्धतीने ते झाली घटना, काय सांगाल तुम्ही? घटना ही विमान अपघातच झालेला आहे. पहिल्याच इथं आम्ही आलेलो होतो. आमचे 2-4 मित्र वगैरे आम्ही होतो. आणि मग नंतर खूप लोकांची गर्दी वाढली. नंतर आम्ही त्यावेळी मी एक फोटो घेतला त्यावेळेस. तर ह्या ठिकाणी अपघातच आहे. तुम्ही काय प्रयत्न केला, कशा पद्धतीने काय दिसलं तुम्हाला? तिथे 1-2 बॉडी पडलेल्या होत्या, पण जाळ खूप पडत, त्यामुळे स्फोट व्हायचा. 2-3 वेळा स्फोट झाला, त्यामुळे जवळ जाणे शक्य नव्हतं कोणाला. स्फोट झाले साधारण 3 स्फोट झालेले तिथे. अच्छा. आम्ही जाण्याचा प्रयत्न करत, तो पण स्फोट झाला, परत माघार सरलो आम्ही. मग इथून शेजारून पाणी आणलं, पण कारण ज्यावेळेस अग्निशामकची गाडी आली त्यात पण पाणी नव्हतंच ऍक्च्युली. त्यात थोडं त्यांनी केलं की लगेच बंद झालं पाणी. म्हणजे अग्निशामक जे आली होती या ठिकाणी त्यामध्ये पाणी नव्हतंच पाणी. आता हा आमचा मित्र पण, हा पण ह्याच पण घरीतच आहे. हा पण. तुम्ही कशा पद्धतीनं काय पाहिलं आणि कशी मदत केली विमान ज्यावेळेस पडलं त्यावेळेस? मी बारामती एअरपोर्टला जॉबला आहे. ज्यावेळेस ते विमान लँड करत होतं, ते पडल्यानंतर स्फोट झाला. मी दोराचा गोळा पाहिला. नंतर आमचा रेड बर्डचा सायरन वाजला. सायरन वाजल्यामुळे
आम्ही लगेच इकडे आलो. म्हणजे तुम्ही कुठं इथं याच कंपनीत कामाला आहे इथल्या विमानतळापासल्या बर मग तिथून आल्यानंतर काय दिसलं तुम्हाला तिथून आल्यानंतर इथं स्फोट होत होते बर. 1-2. बर. इथं बॉडी पडली होती दादांची, पण त्याला जाळ लागला होता. ते पोलीस विझवत होते, त्यामुळे आम्ही जरा लांबच थांबलो. किती मृतदेह तुम्हाला दिसले किंवा किती होरपळलेले दिसले प्रत्यक्ष काय आम्हाला फक्त एकच बॉडी दिसली बाहेर. बर. आतमध्ये तिकडे जाळ चालला होता, त्यामुळे तिथे काय आम्ही जाऊ शकलो नाही. विमानाचे काही पार्ट तुटले होते असं देखील म्हणतात दूर दूर कागदपत्र पडली होती वगैरे हा, कागदपत्र पडली होते इकडे पाठीमाग ह्या साईडला. ते बर. तेल तिथंच राहिली होती. अच्छा पण स्फोट झाल्यानंतर जी वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पण त्याला कितपत यश आलं यश त्याच्यामध्ये काहीच नाही आलं, कारण इथं पाणी अवेलेबल नव्हतं. जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी देखील सांगितलंय की ज्यावेळेस हा विमानाला अपघात झाला त्यावेळेस पाणी ज्या अग्निशामक मध्ये असतं ते सुद्धा नव्हतं, ते कमी प्रमाणात होतं, त्यामुळे आग विझवताना देखील आम्हाला थोडे अडथळे आले. एकंदरीतच जो अजित पवार यांचा अपघात आहे का घातपात आहे याचा लवकरात लवकर छडा लागावा अशीच मागणी आता बारामतीकरांसह संपूर्ण राज्यभरातील नागरिकांकडून होत आहे. जावेद मुलानी, जी24 तास, गोजूबावी, बारामती. नाव सांग बाया तुझं. काय नाव आहे तुझं? माझं नाव आर्यन राहुल आटळे. ज्या दिवशी घटना घडली होती त्या दिवशी तू काय पाहिलं नेमकं कशा पद्धतीने तू इकडे धावत पळत आला ज्या टायमिंगला 8:45ला घटना घडली तेव्हा आम्ही घराच्या पाठीमागच होतो. घराच्या पाठीमाग असल्यामुळे आम्हाला लगेच म्हणजे दिसल्यामुळे आम्ही लगेच धावत आलतो इथं. धावत आलो पण एक 5-10 मिनिटं तर आग इतकी मोठी चाललेली की म्हणजे कोण असं त्यात दिसत बी नव्हतं आणि कोणच काय नाही, आगच भयानक चाललेली, काळा लय धुरी निघत होता. नंतर 5-10 मिनिटांनी नंतर पोलिसही आल्यानंतर मग आग विझवल्यानंतर मग बॉडी आमच्या घरनं ब्लँकेट हे आणून बॉडीवरती टाकली. बॉडीवरती भरून म्हणजे ॲम्ब्युलन्समध्ये नेल्या मग त्यांनी. किती स्फोटचा आवाज आला होता? इथं कुणी नव्हतं आलं तेव्हा पहिल्यांदा एक मोठा स्फोट झाला. नंतर स्फोट त्याच्यापेक्षा लहान झालं पण चांगलं झालं, म्हणजे एवढं बी मोठं नव्हतं, 2 झाले. आणि नंतर इथं काढताना बी सगळी लोक जमा झाल्यावर तेव्हा एक स्फोट झाला, म्हणजे 3-4 स्फोट झाले असे. काही जणांचं म्हणणं असं येत आहे म्हणजे अहवाल आलेला आहे विविध कंपन्यांचा की हे विमान जे आहे ते झाडांना धडकलं आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला. काय वाटतं तुला, तू प्रत्यक्षदर्शी होता? इथं झाडाला म्हणजे धडकलं नाही की थोडक्यात इथं बारकी झाडं आहेत, म्हणजे थोडक्यात बाबळीची झाड आहेत, लय बी मोठी नाहीत, एक 5-10 फुटाचीच झाड आहेत. त्यांना धडकून पडणं म्हणजे एवढं बी हे नाही. ट्रॅक्टर जरी त्याच्यावर गेला तरी झाड ते आपोआप वागतंय खाली. हे तर विमान आहे आणि लाकडं बी अजून जळली नाहीत, कुठं झाड बी वाकलेलं नाही. थोडक्यात म्हणजे अख्ख्या गावातच एवढं मोठं झाड कुठंच नाही. 28 जानेवारीला सकाळी 8:45च्या सुमारास गोजूबावी या गावात जे विमानतळ आहे बारामती विमानतळ त्याच ठिकाणी मी सध्या आहे आणि याच ठिकाणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांच्यासह 5 जणांचं अपघाती निधन झालं. आपण पाहू शकतो की याच पद्धतीनं या ठिकाणी जे आहे ती सातत्यानं एकामागे एक अशी या ठिकाणी विमानं जे आहेत ते उतरत असतात, कारण बारामती विमानतळावर 2 प्रशिक्षण केंद्र आहेत आणि त्याच ठिकाणी जे आहेत ती विमानं येत आहेत आणि अशाच पद्धतीनं त्या दिवशी सुद्धा देखील सकाळी विमान आलं आणि ते विमान जे आहे ते आता DGCAचा अहवाल असेल किंवा इतर काही कंपन्या VSR असेल यांचे अहवाल येत आहेत की यामध्ये चक्क आता तर रोहित पवार यांनी 4थी पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट केलाय की असा एक अहवाल समोर आलाय की त्यामध्ये जे दादांचं विमान आहे ते झाडांना धडकलेलं आहे. तर आपण पाहिलं तर या ठिकाणी कुठलंही एवढं मोठं झाड उपलब्ध नाहीये. या ठिकाणी केवळ बाभळी, म्हणजे ग्रामीण भागात त्याला वेड्या बाभळी म्हणतात, तीच बाभळी जी आहे ती या रनवेच्या जो चढता अशा पद्धतीचं जे हे 150 ते 200 फुटाचं जे रमना म्हणजे मोठ्या पद्धतीचं रनवेसाठी जे केलेलं आहे याच्यावरती ही झाडं उगवलेली आहेत आणि याला केवळ ट्रॅक्टर म्हणा किंवा कुठलंही काही धडकलं तर त्या कुठल्याही ह्याच्यामध्ये कोण दगावणार नाही अशा पद्धतीची झाड आहेत. कुठल्याही प्रकारचं मोठं झाड आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. रोहित पवार जे आहेत ते सातत्याने याचीच मागणी करतायत की खऱ्या अर्थानं हा
अपघात आहे की घातपात आहे हे समोर आलं पाहिजे आणि त्याचा कुठेतरी तपास जे आहे तो जलद गतीने व्हायला पाहिजे. प्रत्येक अहवालामध्ये आणि प्रत्यक्ष घटनेमध्ये जे आहे ती विसंगती आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामुळेच या अपघाताचा जो आहे ते या ठिकाणावर ज्या ठिकाणी अपघात घडला त्याच ठिकाणी आपण बघतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो किंवा तिथं स्मृतीस्थळ झालेला आहे आणि राज्यभरातून राज्याच्या बाहेरून देखील मोठी गर्दी या ठिकाणी आपल्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी जे आहे ते लोक करतायत. यांची एकच मागणी आहे की आपल्या नेत्याचा जो अपघाती निधन झालेला आहे, आपण एक मोठा नेता गमावलेला आहे, त्याचा जो तपास जो आहे तो घातपात आहे की अपघात आहे याचा तपास लवकरात लवकर लागावा, त्यांना न्याय मिळावा हीच मागणी बारामतीकरांसह राज्यभरातील जे आहेत ते नागरिक करताना आपल्याला दिसत आहेत. जावेद मुलानी, G24 गोजोबावी, बारामती.